तर बघा पोरांना शाळेतनी घेऊन येतानीच मी थोडासा भाजीपाला आणलाय, राजमा आणलाय, वाटाणा आणलाय, वांगी आणल्यात आणि कोथिंबीर आणली या. कारण की इथं आहे ना कुठंच भाजीपाला भेटत नाही बरं का, त्यामुळं मग तिकडून येतानीच मला भाजीपाला घेऊन यायला लागतो या. आता शौर्याला लावलाय मी कामाला, ठीक आहे. म्हणलं या वाटाण्याच्या आणि गेवड्याच्या शेंगा सोल. आता गेवडा म्हणजे काय तर राजम्याला आमच्या तिकडे गेवडा म्हणतात बरं का. तर शौर्याला कामाला लावला, पण तेवढ्यात ही काही खबर घेऊन आली की तुझं प्रोजेक्ट बघ तू बनवलेलं सगळं भिजलं. जसं की दुपारी पाणी आलं होतं ना घरामध्ये, त्यामुळं आणि कढीपत्ता फ्रीमध्ये भेटलेला आहे. एवढा भाजीपाला घेतला म्हणून. आता हिने तर शौर्याला सांगितलं, शौर्य गेला त्याचं प्रोजेक्ट बघायला पाठीमागं. आणि ह्या बघा ही लई पोरगी आहे ना चालत्या गाडीची खीळ पाडणारी. ही काय ह्या बघा म्हणजे चांगला काम करतोय तो, तर त्याला काहीतरी सांगायला आली आणि त्याला लावला त्याचं काही बघायला. आणि ह्या बघा गोड बोली कशी आहे ह्या बघा. तिला म्हणलं आता तू सोल, त्याला लावलायस ना कामाला तू सोल आता. तेवढ्यात म्हणली मी हातपाय धुवून येते. आणि हे काय ह्या बघा ह्यांना दोघांना पण लावलेलं आहे सोलायला, तर ह्यांचं सोलणं कमी. आणि ह्या बघा काय चाललं ह्या बघा इकडं तर बघा, इकडं तर लय आळवाळ्यात करा 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 शिर्डीसारखं चाललंय इकडं. तर आता मसाले भाताला वाटाणा राहतो का नाही काय माहिती. वाटाणा यांना खरं म्हणजे सोलायच नव्हता लावायला पाहिजे होता, एवढाच लावायला पाहिजे होता सोलायला. पण आता हे काय ऐकणार आहेत वय दवा ना, ह्यांच्या तोंडाला लागल्यावरती ही काय ऐकणार आहेत का. तर खाऊ दे आता काय करायचं, काय बोलू पण शकत नाही ना खाताने, बरोबर का नाही. तर चला आता मी काय बनवणार आहे आज तुम्हाला पुढे व्हिडिओद्वारे दिसेलच. त्याच्या पहिलं ह्यांच्या आशाची गप्पा रंगल्या होत्या दोघांच्या, तर विचारायला सोय नाही. बरं चुकून गेवडा पण खात असतील मला तर वाटतं या. हे काय गप्पाच्या नादामध्ये ही काय अशा दोघांच्या गप्पा रंगल्यात, अशा रंगल्यात वाटाणा हे गेवडा सोलता. तर ह्या मॅडम तर काय दमच घेईना तर खायला. ह्यांचा चांगला चुरूक चालला या वाटाण्यावरती, ताव टाकला ह्यांनी दोघांनी पण. हा ना आता काय करायचं. ही काय ह्या बघा मॅडम बघा आपल्या बुटल्या मॅडम आहे का. तर बघा मी आता काय बनवलेलं आहे ते तुम्हाला थोडक्यात दाखवते बरं का. तर शौर्य बाळ आपला व्हिडिओ काढत या. बाजरीची भाकरी बनवलेली आहेत 2, ज्वारीची एक भाकर बनवलेली आहे त्यांना. आणि बाजरीच्या भाकरी 2च बनवल्यात, कारण आज मसाले भात आहे त्यामुळं शौर्य आर्य काय भाकरी खाणार नाहीत, म्हणजे अर्धीच खात्याला. आणि इकडं वांग्याची भाजी बनवली होती, तर वांग्याच्या भाजीला आहे ना काहीच नव्हतं बरं का. हे बघा इकडं मसाले भात बनवलेला आहे वाटण्यातला. वांग्याच्या भाजीला म्हणजे काहीच वाटण टाकलं नव्हतं, आपल्या खेडेगावच्या गत एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. पण आता ती वांग्याची भाजी एवढी टेस्ट झाली ना, लय चवदार झाली बरं का. फक्त शेंगदाण्याचा कूट टाकलाय, बाकी काहीच नाही. तर बघा सकाळचं झोपतनी उठून ह्यांचं काय चाललंय हाय का. अय 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 काय हा म्हणजे तुम्हाला दिवसभरात आंघोळ्याच करायच्या नाहीत का अजिबात. टाइम आहे किती टाइम आहे हा 11 वाजाय आले आता 11. अय ही चला एक जण आंघोळीला चला. तुझी बारी आहे. नाही तू जायचं. तू उद्या गेली, मी उद्या गेले. नाही सकाळी पाय होते तेव्हा मी गेले. उठ उठ उठतीच का नाही ते मला घुसून देऊ. प्रोटेक्शन माझी काय झालं ए जाणार रे हात मोडल तिचा, हात मोडल. नाही ना उठू दे. तुझी भारी. आणि तू काय करणार आहे आता, तू झोपणार आहे का. ए झोपणार आहे बाई तू आता. मग तुम्ही तडाख्याला आलाय, बाकी काय नाही. तुमच्यावरती तडाख 2 टाकल्याशिवाय तुम्ही जाग्यावरतीच येणार नाही आ होय. आणि तू काय करणार आहेस आता. बिचारा उचल. हा उचल चल लवकर, सगळा बिछाना उचलून टाक. बिछाना उचल आणि झाडू मारून घे चल. बरं इकडे ये मग. तू चिडावण्यापेक्षा तू काय एक काम कर, त्याला जाऊ दे आंघोळीला, तू उचल बिछाना. हा मग आता कशी आली जाग्यावरती.
उचल सगळा बिचाना